टँकरनं पाणी पुरवठा करणे हे थोडं डोक्यातनं काढा सगळ्यांनी. कारण टँकरनं पाणी पुरवठा करणे म्हणजे जाणीवपूर्वक ते पंपिंग स्टेशन बंद ठेवा, आम्ही लोकांच्यापर्यंत टँकर घेऊन जातो, ही जी काय संकल्पना काही इथल्या हे आहे. त्यामुळे लोकांचं पण हाल होतोय, तुमचा खर्च वाढतोय आणि हे पहिल्यांदा ह्यावेळेला झालं नाही पाहिजे. आज आणि उद्या आपल्याला येलो अलर्ट आहे, तर मे बी एवढे प्रमाणात पाऊस पडणार नाही असं अपेक्षा करते आणि बऱ्याच थोडंसं कमी येईल. आणि आता सर एक इश्यू आपल्या पाणी पुरवठ्याचा आहे. आता बाकी जनरल आपला जुना पाणी पुरवठा सगळे शिंगणापूर आणि नांदेवाडी लगेच चालू करू शकता ते सर. कामामुळे आपण चालू करायला नाही सर, जरासं पाणी मशीनमध्ये गेलं असलं तर ते क्लिक करून करायला किती वेळ लागतोय? तर आता पाणी आपलं एक सबमर्सिबल 300 तो चालू आहे. यामध्ये आता थोडंसं कसं आहे माहिती काय, आपण प्रॅक्टिकल बोलू. काही वेळेला 2019 मॅडम आपण नव्हता, तर ते हे जे पंप जे पाण्याखाली जातात हे बरेच दिवस दुरुस्त झाले नव्हते. किती दिवस पाणी पुरवठा बंद होता तुम्ही बघा. टँकरनं पाणी पुरवठा करणे हे थोडं डोक्यातनं काढा सगळ्यांनी. कारण टँकरनं पाणी पुरवठा करणे म्हणजे जाणीवपूर्वक ते पंपिंग स्टेशन बंद ठेवा, आम्ही लोकांच्यापर्यंत टँकर घेऊन जातो, ही जी काय संकल्पना काही इथल्या हे आहे. त्यामुळे लोकांचं पण हाल होतोय, तुमचा खर्च वाढतोय आणि हे पहिल्यांदा ह्यावेळेला झालं नाही पाहिजे. म्हणजे तेच काय मॅडम, ही पाण्याच्या खाली पण गेल्या असलेल्या गेल्या वेळेला बरेच दिवस ते दुरुस्त होत नाही, ते तेवढे तातडीनं तुमची तयारी ठेवा, असं माझं या ठिकाणी पहिली सूचना आहे. कारण काय होते, हे आपले टँकर घेऊन जा, काही लोकांना असं वाटतं की ते टँकर पण माझ्या मालकीचं आहे, पाणी पण मी आणि वीज मी फिरवा. किती ठिकाणून पाणी पुरवठा होतोय आणि किती पाण्यात गेले आणि पुढं काय नियोजन आहे सांगा. साहेब आपल्याला 3 ठिकाणी होते, मालिका, नागदेवाडी आणि शिंगणापूरचे. शिंगणापूरचा साहेब आपण 3 पंप चालू असतात आणि 1 पावड्याला 4 पंप चालू असतात, 1 टँकर असते. सगळेचे सगळे पंप शिंगणापूरचे साहेब आपल्याला बंद झालेले. नागदेवाडीत साहेब आपल्याला 2 पंप असतात, 1 स्टँड बाय आणि 1 चालू असतो. तो नागदेवाडीचा पण पंप पाण्याखाली गेलेला आहे, पण बंद झाले. आणि याच्यामध्ये सर बालिकामध्ये सर 2 पंप असतात, एक वर्टिकल एक सबमर्सिबल. त्याच्या व्यतिरिक्त एक छोटा 150 असतो. तर वर्टिकल आणि 150चा पंप झाला तर सबमर्सिबल 300चा पंप डबुकडीला पाणी चालू आहे. एकच पंप चालू आहे. 321 म्हणजे आता एकूण 3 ठिकाणाहून पाणी पुरवठा होते, त्यापैकी एकच ठिकाणावरून चालू आहे. म्हणजे किती ठिकाणी आपण पुरवू शकतो? CND ला आपण हे करू शकतो. आणि रिंग रोडचा जो फुलेवाडी रिंग रोडचा थोडासा वॉर्डचा एक पार्ट, ते रिंग रोडचा संलग्न पार्ट आहे, तेवढा आपण चालू केला. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.